आपल्या पाणीवापर काय करता येईल आपल्याला. तशा 2 पाणीवापर संस्था एक वेगवेगळी आणि कोणी त्यांनी एक एफपीओ स्थापन केली आहे. मी तुम्हाला असं वाटतं की एफपीओ स्थापन त्या एफपीओला तुम्ही जोडा, त्यांचे सदस्य बना. तर जे काही तुम्ही शेतात पीक माल काढता ते एकत्रितपणे त्या एफपीओच्या मार्फत एकत्रित जमा करा आणि तो माल मग नंतर तुम्ही विक्री करा. यामुळे तुम्हाला पैशाचे उत्पन्न वाढेल आणि सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करता येईल. जसं तुम्ही बी बियाणे घेता कृषी क्षेत्रातून बी बियाणे एकत्र तुम्हाला कंपनीचे नाव त्यांची कृषी केंद्राची लायसन आहे पाणीवापर संस्था अंतर्गत त्यांनी काढली आहे. तर लायसनवर तुम्ही बी बियाणे बोलवा, ते कीटकनाशके आहे ते बोलवा. ते कंपनी या कंपनीला देईल तर तिथं ते कमी पैशात देणार आणि ते कमी पैशात तुमच्या आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला देता येईल. तसा एक आपण प्रयोग करू शकतो. तसं या 2 पाणीवापर संस्थांनी 3 वर्ष आधी महाबीजचे चणे ते बियाणे बोलवले. त्यांनी गावात 100 रुपयाने कमी द्या डायरेक्ट घरपोच दिली आणि ते 200 रुपयाला महाग होती कृषी केंद्राच्या दुकानात. असं एक आपण प्रयोग करू शकतो. यासाठी कसं फक्त 2च पाणीवापर संस्था सक्षम असणं आवश्यक आहे. सगळ्या पाणीवापर संस्था त्यांना जोडतील तेव्हा ते काहीतरी समज प्रयोग करतील. तसं एक उदाहरण द्या, तुम्ही चणा पीक होता तर चण्याला किती 5,000 रुपये क्विंटल म्हणजे 50 रुपये किलो. तर त्या चण्यापासून आपण ते बेसन आपल्या घरी आपण दुकानातून आणतो किती रुपये आणतो 120 रुपये किलो प्रमाणे. तर त्या चण्याला आपण जे खरेदी केलं आपल्या एफपीओ अंतर्गत त्याच्यावर प्रोसेसिंग केली, एका चक्की घेतली, चक्की अंतर्गत आपला नाबार्ड अंतर्गत 35% अनुदानावर आपल्याला मशिनरी मिळतात. त्याचे पीठ तयार करून आपल्याच पाणीवापर संस्थेच्या नावा अंतर्गत ते आपण विक्री करू शकतो. ते 100 विकत असेल 120 विकत असेल तर आपण 100 प्रमाणात विकू शकतो. असं तरी आपण करू शकतो. जसं आपल्या भागात मिरची आहे तर आपण हिरवी मिरची जास्त प्रमाणात आपली दिल्लीला वगैरे जाते तर आपण ते लाल मिरचीचे पावडर करून विक्री करू शकतो. तर यासाठी कसं तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पाणीवापर एकत्रित यावं लागेल. 2 पाणीवापर संस्था आता करत आहे. मागील 2 वर्षात शिंगाडे पीठची हे करत आहे आणि यावर्षी पण त्यांनी शिंगाडे पीठ तयार करून विक्री केली. आणि याच्यात कसं सगळ्यांचा सहभाग झाला तर एक मोठं काहीतरी होऊ शकतो. कारण बाकी ज्या पाणीवापर संस्था आहे एका वर्षाला 3-3 करोडच्या हे करत आहे टर्नओव्हर. का बरं करत आहे? असे छोटे मोठे व्यवसाय त्यांनी जोडले आहेत. जसं धान खरेदीचं हे आहे आणि यांच्या पाणीवापर संस्थेवर ते धान खरेदीच्या मागच्या करत होते, सगळे ते धान खरेदी करत होते आणि आपल्या एफपीओच्या मार्फत ते त्यांना भेट देत होते. असं एक आपण करू शकतो. पण यासाठी कसं सगळ्या पाणीवापर संस्था एकत्रित यावं लागेल. एकत्रित आल्याशिवाय काही होणार नाही. पाण्याचे लोक कमीत कमी शेतकरी किंवा आपल्या तिथं फेडरेशन सुरू होईल धानाकडे झाला माप चांगला आमच्याकडे तर त्याचे लोकांना सोयीस्कर काही वगैरे कशा पद्धतीने उभारता येईल आम्ही पत्रव्यवहार करायचं असेल बोलायचं असेल आपल्या एफपीओच्या कार्यशाळा होत असते तर त्या कार्यशाळेला तुम्हाला नेऊन किंवा तिथले जे अधिकारी आहेत आपण त्यांना इथं बोलू. प्रयत्न इथे कार्यशाळा काय म्हणजे का बाकी शेतकऱ्यांना जरी बोलावलं तरी त्यांचं त्यांना नॉलेज तर भेटेल. योजना आहे यांचं सिव्हिल